गौतम वैयक्तिक पहिला आणि संघासाठी पहिलं षटक घेऊन येतो तो दत्ता. उत्कृष्ट गोलंदाजीचं प्रदर्शन आतापर्यंत कालपासून त्यांनी केलेलं आहे दत्ताने आणि त्याच पद्धतीची फलंदाजी आपल्याला या ठिकाणी रोहनकडनं रोहनच्या बॅटमधून पाहायला मिळाले. प्रत्येक सामन्यामध्ये अभेद फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते ती रोहनकडनं आणि दत्ता यांची गोलंदाजी त्याच पद्धतीची आहे. फलंदाजाला कन्फ्यूज करण्यामध्ये माहीर आहे तो दत्ता. सामन्याला सुरुवात करायची आहे पंच. पहिल्या षटकातील पहिला चेंडू दत्ता टाकताना सामना करेल तो रोहन आणि या ठिकाणी पहिला चेंडू टाकलेला आहे आणि मारण्याचा प्रयत्न होता पण पुरेपूर बीट झाला तो रोहन. डॉट चेंडू म्हणता येईल. दत्ताचा पुढचा चेंडू सामना करेल तो रोहन आणि मारण्याचा प्रयत्न आहे चांगला आणि पंचांकडनं चेंडू डिक्लेअर करण्यात आल्याने या ठिकाणी एक धावाची भर धाव संख्या झाली ती एक. दोन चेंडू एक धाव. पहिल्या षटक मार्गस्थ होतात असताना दोन चेंडूच्या बदल्यात एक धाव फक्त या ठिकाणी दिले दत्ताने आणि पुढचा चेंडू दत्ताचा सामना करेल तो रोहन. मारण्याचा प्रयत्न होता पंचांकडनं कुठलाही इशारा नाही आणि डॉटच्या स्वरूपातला चेंडू बीट केलाय पुरेपूर रोहनला. आणि पंचांकडनं 4 धावा या ठिकाणी घोषित. रोहनने 4 चेंडू संयम पाळला आणि शेवटी एक चौकार खेचला चौथ्या चेंडूमध्ये आणि धावसंख्या झाली ती 5. 4 चेंडू 5 धावा आणखी 2 चेंडू शिल्लक. पहिल्या षटकातील पहिलं षटक मार्गस्थ होत असताना 2 चेंडू शिल्लक आहेत आणि झालेल्या 5 धावा. पुढचा चेंडू आणि चांगलं क्षेत्ररक्षण म्हणता येईल. अगोदर मिसफिल्ड झाली 4 धावा मोजाव्या लागल्या त्या मिसफिल्डच्या बदल्यामध्ये आणि आता कुठेतरी क्षेत्ररक्षण चांगलं होतंय आणि आपल्या संघासाठी धावसंख्या वाचवण्याचा प्रयत्न या ठिकाणी खेळाडूकडनं केला जातोय. पंचांकडनं कुठलीही दाद नाही आणि षटक संपलेलं आहे. धावसंख्या झाली ती 5. एक षटकाखेरीज धावसंख्या झाली ती फक्त 5. पुढचं षटक कर्णधार कुणाकडून जबाबदारी घेतो पुढच्या षटकाची हे पाहावं लागेल. गौतम येतो स्ट्राईक वरती. स्ट्राईक रोटेट होताना या ठिकाणी आपल्याला जनार्दन वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरा षटक घेऊन येतो बाबू आणि बाबूच्या चेंडूला सामोरं जाईल तो गौतम आणि चांगलं क्षेत्ररक्षण म्हणता येईल या ठिकाणी पण एक धाव घेण्यामध्ये यशस्वी. धावसंख्येत भर. धावसंख्या झाली ती 6. धावसंख्या पोहोचते ती 6 वरती. एक चेंडू झालेला आहे दुसऱ्या षटकातील. उर्वरित 5 चेंडू शिल्लक असताना चांगली रणनीती आणि फलंदाजी या ठिकाणी आपल्याला सान्वी संघर्ष या संघाला करावी लागणार आहे आणि मारण्याचा प्रयत्न होता. डिक्लेअर झोन मध्ये गेलेला चेंडू. पंच निर्णय कळवायचा आहे. पंचांनी रिव्ह्यू घेतलेला आहे. तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय आलेला आहे आणि काही क्षणामध्ये तुम्हाला निर्णय भेटून जाईल.
नकारात्मक चेंडूचा इशारा कायम आणि धावसंख्येत भर. धावसंख्या झाली ती 7. 8. नो प्लस 1. 8 धावा. पुढचा चेंडू बाबूचा सामना करतो तो रोहन पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न आणि खेळाडूच्या हातामध्ये चेंडू आणि पंचांकडे 4 धावा घोषित. मिस फील्ड या ठिकाणी पाहायला मिळते आणि 4 धावांची भर. धावसंख्या झाली ती 12. बॉल किती झाले 2 ना 2 चेंडू झाले 12 धावा. पुन्हा तोच प्रयत्न आहे पण त्या ठिकाणी खेळाडू उपस्थित. निर्धाव चेंडू आताचा मारण्याचा प्रयत्न आणि खेळाडूच्या हातामध्ये चेंडू. चेंडू झालेले आहेत 4. 12 धावा आणि बाद. चेंडू पडताळण्यामध्ये कुठेतरी कमी पडला तो रोहन आणि फटका मारण्याच्या नादामध्ये डायरेक्ट सीमारेषा पलीकडे चेंडू गेला आणि हा बाद ठरलाय. एक मोठा झटका, मोठा हादरा या ठिकाणी म्हणता येईल. गणेश रोहनची जागा भरून काढण्यासाठी येतो तो गणेश. गणेश बाबूचा पुढचा चेंडू आणि डिक्लेअर झोन मध्ये पाठवलेला हा चेंडू. पंच निर्णय कळवायचा आहे. पंच चेतन रिव्ह्यू. चेंडू ग्राह्य धरला जाईल. नो नाहीये. षटक संपलंय. 12 धावा. आताची वंडी घेतली तू एक घेतले का आता हा 13. कृष्णा वैयक्तिक पहिला आणि संघासाठी तिसरा षटक घेऊन होता कृष्णा. 2 षटकाखेरीज धावसंख्या झाली ती 13. वैयक्तिक पहिलं संघासाठी तिसरं आणि बाद होतं या ठिकाणी गौतम. जयंत या ठिकाणी गौतमच्या जागेवरती फलंदाजी करायला आलेला आहे. पूर्ण दारोमदार आता गणेशाने जे त्याच्या खांद्यावरती जास्तीत जास्त धावसंख्या उभी करण्यासाठी कृष्णा आल्याला पहिला गडी बाद करण्यामध्ये यशस्वी ठरला तो कृष्णा आणि पंचांकडनं व्हाईट करार या चेंडूला. धावसंख्येत भर. धावसंख्या झाली ती 14. पुढचा चेंडू कृष्णाचा सामना करेल तो जयंत. नकारात्मक चेंडूचा इशारा पंचांकडनं आणि पंचांकडनं 4 धावा घोषित. नो प्लस 4. 5 धावा आत्ताच्या. धावा झाल्या ते 19 आणि चेंडू झालेले आहेत 1च. पुन्हा एकदा नकारात्मक चेंडूचा इशारा पंचांकडनं. नो चेंडूचा इशारा. धावसंख्या झाली ते 20. नो नो नो. टॅप केलेला चेंडू खेळाडूच्या हातामध्ये पण 1 धाव घेण्यामध्ये यशस्वी. गणेशाला स्ट्राईक वरती. धावसंख्या झाली ती 21 आणि चेंडू आणि सागरच्या हातात चेंडू. 3 चेंडू झालेले आहेत. अद्याप 3 चेंडू शिल्लक. मारण्याचा चांगला प्रयत्न होता आणि डिक्लेअर झोन मध्ये गेलेला चेंडू. धावसंख्या झाली ती 22.
मारण्याचा चांगला प्रयत्न आणि बाबूच्या हातामध्ये चेंडू स्थिरावलाय आणि धाव संख्या करण्यापासून रोखले. डॉट चेंडू म्हणता येईल आताचा निर्धाव चेंडू. शेवटचा चेंडू आणि डिक्लेअर झोन मध्ये पाठवलेला चेंडू. धाव संख्येत भर. धाव संख्या झाली 23. षटक संपलेलं आहे. शेवटचं षटक. आणि सागर शेवटचं षटक हाताळताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी शेवटचं षटक घेऊन येतो सागर. कालच्या सत्रामध्ये चांगल्या प्रकारचं फलंदाजी आणि गोलंदाजी सागरकडून आपल्याला पाहायला मिळाले होते. आज तो काय करतोय. आणि डिक्लेअर झोन मध्ये गेलेला चेंडू. धाव संख्येत भर. धाव संख्या झाली ती 24. पुढचा चेंडू सागरचा सामना करतो तो जयंत. आणि पंचांकडनं व्हाईट करार घोषित हा चेंडू. धाव संख्येत भर. धाव संख्या झाली होती 25. आणि एक धाव पंचांकडनं घोषित. 1-1. धावा झाले ते 26. चेंडू झालेले ते 2. पंचांकडनं वाईट करार. धाव संख्या झाली ती 27. चेंडू झालेले 2. 4 चेंडू शिल्लक सागरच्या षटकातील. आणि बाद. त्रिपक्षित बाद या ठिकाणी जयंत. चेंडू झालेले 3. धाव संख्या स्थिरावलेली 27 वर. तीन चेंडू शिल्लक आहेत शेवटच्या षटकातील. निखिल चेंडू. आताचा चेंडू काय पंच. वाईट. धाव संख्या झाली ती 28. पंचाने चेंडू ग्राह्य धरलेला आहे. आणि चेंडू झालेले ते 4. उर्वरित 2 चेंडू शिल्लक. 28 धावांवरती धावसंख्या स्थिरावलेली. आणि बाद. 2 गडी बाद करण्यामध्ये यशस्वी ठरलाय तो सागर. शेवटचा चेंडू. धावसंख्या मात्र स्थिरावलेली. 28 धावांवरती धावफलक थांबलेलं या ठिकाणी पाहायला मिळते. शेवटचा चेंडू शिल्लक. शेवटचा चेंडू. शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू टाकतो सागर. सामना करतो तो निखिल. एक धाव घेण्याचा प्रयत्न आणि यशस्वी एक धाव घेण्यामध्ये. धाव संख्या झाली ती. पंचांकडे बाद दिलाय. नाही आता रन नाही. आउट झाला तो. आउट आहे. हा 29 धावा करायचे आहेत. 29 करायचे आहेत. 28 झालेत. 29 करायचे आहेत. आताची धाव
आहे आणि 30 धावांचं आव्हान असणार आहे. 29 धावा झालेल्या आहेत टोटल. 30 धावांचं आव्हान असणार आहे टीए वॉरियर्स या संघासमोर आणि कंपल्सरी चेसिंग असल्यामुळे तुम्हाला 30 धावा 24 चेंडू मध्ये करायच्याच आहेत. क्षेत्ररक्षण लवकरात लवकर सजून घ्या, लवकरात लवकर. ऊन खूप तापलंय. सागरदा अँकरिंग करा जरा. दोन शब्द एवढेच बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय महाराज. जय भीम. येत्या 14 एप्रिलला मला माझा समाज एकत्र दिसला पाहिजे, नाहीतर पावणा फाशी घेईल. तीस धावांचा पाठलाग करताना कोणती रे ही टीम कोणती? टीए वॉरियर्स यांच्यासाठी ही मॅच खूप महत्त्वपूर्ण असणार आहे, कारण का या पुढील त्यांचा होणारा सामना हा त्यांना इझिली जाऊ शकतो. जर हाच सामना त्यांनी जिंकला तर 30 धावांचा पाठलाग करताना दिसतोय तो आपला टीए वॉरियर्स. त्यालाच प्रत्युत्तर देताना सानवी संघर्ष चे संघमालक सागरदा तुला काय वाटतं? कांबळे पाणीवाले. सागरदा तुला काय वाटतंय काय होईल मॅचेत? हे क्रिकेट आहे, हे सट्टाबाजी नाहीये, त्यामुळे आपण क्रिकेट बद्दल काही बोलू शकत नाही. बरोबर आहे, बरोबर आहे. आणि आमचा उत्कृष्ट मित्र लांबाडी का तिंबाडी यांचं आगमन झालेलं आहे. चव्हाण राठोड. सॉरी सॉरी सॉरी. चला मॅचला सुरुवात होते. पहिलीच संघाचं पहिलं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येत आहे ते रोहन. स्ट्राईकला दत्ता, नॉन स्ट्राईकला सागर. पाहू काय करू शकतं आपल्या संघासाठी. पहिलाच हा ऑफ पद्धतीचा चेंडू डिक्लेअर झोनमध्ये जाताना पंचांचा निर्णय येतोय तो डिक्लेअर स्वरूपामध्ये. 1 धावा, 1 धावाने संघाची श्रीगणेशा होतोय. दुसरा चेंडू घेऊन येतोय रोहन. स्ट्राईकला दत्ता. ओ चांगला चेंडू हाताळलाय रोहन. 2 चेंडू 2 धावा. ओ कुठेतरी दिशा फटकताना रोहन. 2 चेंडू चांगले आता टाकलेले. काय हंपर पंच निर्णय कळवा. त्वरित वाईट. प्लस वगैरे नाही ना? ओके ओके 2 चेंडू 3 धावा. निर्णय कळवावा लवकरात लवकर. वाईट. पुन्हा नकारात्मक चेंडू पंचांचा. एक एक नार्जोचा मोबाईल भेटलेला आहे, कोणाचा असेल त्यांनी घेऊन जावा. चांगलाच फोन आहे, 3-4 हजारामध्ये जाईल. पंच पंच ओचे डिक्लेअर. एक आहे ना ओके डिक्लेअर. ओके तुझाच आहे, डिक्लेअर विकत नाही. 5 धावा. परत एकदा डिक्लेअर झोन मध्ये ढकलून दिलाय. संघाची चेंडू. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 6 या आकड्यावर. 4 चेंडू 6 धावा. 6. परत एकदा वाईट. ऑफ कट टाकण्याचा प्रयत्न हा रोहन याचा, पण तो नकारात्मक चेंडू ठरलेला आहे. 4 चेंडू 7 धावा. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. ओ डिक्लेअर झोन मध्ये पुन्हा डिक्लेअर झोन मध्ये शेवटचा 1 चेंडू शिल्लक. 5 चेंडू संघाची 8 धावा. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 8 या आकड्यावर.
शेवटचा एक चेंडू शिल्लक. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 8 या आकड्यावर. बघूया शेवटचा चेंडू. उत्कृष्ट असा शेवटचा चेंडू कमबॅक करताना दिसला आपल्याला रोहन. विकेटची संधी होती मात्र रोहननी तो गोलाबीला सारखा सारखा खाय. गोळा खा. नाही नाही सर्दी पकडते. संघाची धाव संख्या जाऊन पोहोचली ती 8 आठ या या आकड्यावर. आकड्यावर. अजूनही 22 धावांचा डोंगर आपल्याला पार करायचा आहे. वॉरियर्स 18 बॉलमध्ये संघाचं 22. दुसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येत आहे ज्याचं नुकतंच DY पाटील मध्ये दाताची सर्जरी झालेली आहे. असेच आमचे विपुल आणि पूर्ण त्याच्या सर्जरीला पैसा लावलाय तो आमचे युवराज. दुसऱ्या षटकाचा पहिला चेंडू युवराज सिंग. पाहूया काय होतं. चला पहिलं चेंडू घेऊन येत आहे विपुल. स्ट्राईकला सागर. नकारात्मक चेंडू. पंच नोचा एक ना फक्त. ओके. धाव संख्येत जाऊन पोचते ते 9 या आकड्यावर. एकही चेंडू नाही झालाय. अजूनही 21 धावांची गरज टीए वॉरियर्स संघाला. 18 बॉलामध्ये 21 धावांचा पाठलाग करायचा आहे. आयन 8 टीए. ओ चांगलंच बॉल टाकलेला. काय चेंडू हाताळतोय विपुल. कमबॅक करताना दिसतोय आपल्या संघासाठी. काय स्माइल आहे त्याच्या तोंडावर. यालाच तर तो कमबॅक करताना दिसतो आपल्या संघासाठी. कुठेतरी त्याने दाखवून दिले भले माझ्या दाताची सर्जरी झाली असेल तर हाताची नाही झाली. आणि उत्कृष्ट असे 2 चेंडू टाकताना दिसतोय विपुल. पूर्ण जखडून ठेवलाय तो बॅट्समॅनला सागर. आमच्या तुर्ब्या गावची एक टुर्नामेंट होती. गच्चा असं क्षेत्ररक्षण मानावं लागल. निखिल याचं उत्कृष्ट असं गोलंदाजी करताना मात्र तिथं गचाळ असं त्या ठिकाणी भरपूर गॅप असल्यामुळे सागरला हा पुरेपूर फायदा मिळाला आहे. फुलटॉस चेंडूवर गॅप मध्ये मारताना मात्र गचाळाचं क्षेत्ररक्षण मानावं लागेल. 3 चेंडू 13 धावा. अजूनही 17 धावांची गरज 9 चेंडू मध्ये. पाहूया इपुल काय करतो आपल्या संघासाठी. कुठेतरी सानवी संघर्षाला जर ही मॅच जिंकावी लागेल तर कुठेतरी त्यांना फिल्डिंगवर आपला एफर्ट द्यावा लागणार आहे. चौकार आला यो. चला पंचांचा निर्णय अंतिम राहील. पंचांशी वादावाद करू नये. पंच दोन्ही पंच एकत्र येऊन निर्णय द्या. कुणाचा आहे. रिव्ह्यू ना. ओके घेतलाय ना रिव्ह्यू. हाँ तो ऐसा बोलना तू. नहीं क्या बोल रहा है ऊपर से. हाँ कौन सा चौका का ना. पाहूया काय होतं रिव्ह्यू मध्ये.
चला नाही लागलेला आहे. नाही चौकार Close नाही. होतं. चौकार नाही नाही. नाहीये बघितलं क्लोज आहे. असं वरती येऊ नाही शकत. नाही नाही पण रिव्ह्यू काय- घेतलाय त्यांनी review रिव्ह्यू. घेतलाय. नाही नाही अरे नाही लागलाय नाही लागलाय. अभी तुम बोले कि वैसा डिसीजन देने का. तिसरा अंपर ठेवलाय ना. तो तीसरा अंपर रखा ना. कल मोन्टे तीसरा अंपर था हमने कुछ बोला. कल तीसरा अंपर मोन्टा था हमने कुछ बोला क्या. नाही लागला. आताच्या 5 धावा. 9+4 अशा 5 धावा या ठिकाणी मिळत असताना संघाची धावसंख्या होते ती 18. 3 चेंडू झालेले आहेत. 18 धावा. नो प्लस 4 आणि 5 धावांनी धावसंख्या वाढून गेलेली ती 18 वरती. पुरेपूर प्रयत्न होता खेळाडूंचा चेंडू सीमारेषेपलीकडे जाऊ न देण्याचा, पण कुठेतरी थोडीशी चूक ही मागात पडू शकते आणि त्याचंच भुगतान करावं लागलं 4 धावा देऊन. विपुलचा पुढचा चेंडू सामना करतो तो सागर आणि मारण्याचा प्रयत्न चांगला होता आणि बाद. पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न आणि बाद झालाय. 4 चेंडू 18 धावा. पहिला गडी बाद. चांगली फलंदाजी केली सागरने आपल्या संघासाठी, पण कुठेतरी तो कमी पडला आणि चेंडू हाताळण्यामध्ये अपयशी ठरला. कृष्णा चांगली गोलंदाजी केली होती. कृष्णाने आता फलंदाजीमध्ये काय कमाल करतो ते पाहावं लागेल आपल्या संघासाठी. विपुलच्या पुढच्या चेंडूचा सामना करतो कृष्णा. मारण्याचा प्रयत्न होता पंच कृष्णा यांच्याकडनं हात वरती नो करार दिलाय चेंडूला. धावसंख्या झाली ती 19. 2 चेंडू शिल्लक आहेत आणखीन. शेवटचा चेंडू शिल्लक. चांगला चेंडू म्हणता येईल. शेवटचा चेंडू विपुलचा सामना करतो तो कृष्णा. पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न आणि पंचांच्या हाताखालून चेंडू गेलाय. पंचांनी 4 धावा घोषित केल्यात. धावसंख्येत भर. धावसंख्या झाली ती 23. टीए बॉईज 12 चेंडूमध्ये 7 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 7 धावा. जो खेळ तुम्ही पहिल्या षटकापासून खेळायला सुरुवात केली अतिशय संयमानं, त्या संयमानं जर तुम्ही खेळ खेळलात तर तुम्ही नक्कीच विजयाकडे वाटचाल करू शकता. पण घाई केली तर कुठेतरी सामना गमावण्याची भीती तुमच्या मनात कायम राहील. याची नोंद घ्यायची आहे आणि संयमाने सामन्याला सुरुवात करायची आहे.
आकाश माने वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी तिसरं षटक घेऊन येतो आकाश. मारण्याचा चांगला प्रयत्न होता. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू ढकललाय. पंचांकडनं एक धाव घोषित. धाव संख्येत भर. धाव संख्या झाली ती 24. एक चेंडू 24 धावा. पुन्हा एकदा पंचांकडनं एक धाव घोषित. धाव संख्या झाली ती 25. आणि पुन्हा एकदा डिक्लेअर झोन मध्ये चेंडू. धाव संख्या डिक्लेअर. धाव संख्या झाली ती 26. 4 धावांची आवश्यकता. डिक्लेअर झोन मध्ये पुन्हा एकदा चेंडू. डिक्लेअर आणि धाव संख्या झाली ती 27. 3 धावांची आवश्यकता. 8 चेंडू मध्ये 3 धावा. एक 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 आणि धाव संख्या झाली 28. उर्वरित शेवटचा चेंडू शिल्लक आकाशचा. अनडिक्लेअर झोन मध्ये गेलेला चेंडू. 6 चेंडू मध्ये 1 धावाचं या ठिकाणी आव्हान आहे. पुढे 6 चेंडू मध्ये फक्त 1 धावाची गरज. जयंत वैयक्तिक पहिल्या संघासाठी शेवटचा षटक घेऊन येतो जयंत. सामना करेल कृष्णा. 1 धावाची गरज आहे 6 चेंडू मध्ये. खेळाडू थोडे पुढे घेण्यात आलेले आहेत. धावा रोखण्याचं काम या ठिकाणी करायचं आहे पण एक फक्त धावाची आवश्यकता. मारलेला चेंडू चौकाराच्या दिशेने.